भंडारा जिले के बेलगांव में रेती तस्करी को लेकर वन अधिकारी पर भ्रष्टाचार के गंभीर आरोप। 15 गाड़ियों में से सिर्फ 2 गाड़ियों पर कार्रवाई, ग्रामीणों में आक्रोश। आरएफओ विलास बेलखोड़े के निलंबन की मांग। 7 दिन के भीतर आरएफओ को निलंबन नहीं किया तो गांव वाले करेंगे आंदोलन। भंडारा जिले के बेलगांव स्थित कैनल रोड पर वन विभाग द्वारा की गई कार्रवाई अब विवादों के घेरे में आ गई है। मिली जानकारी के अनुसार रेती तस्करी के खिलाफ चलाई गई मुहिम में 15 गाड़ियों को पकड़ा गया था, लेकिन बाद में 13 गाड़ियों को कथित रूप से पैसे लेकर छोड़ दिया गया, जबकि सिर्फ 2 गाड़ियों पर ही कार्रवाई की गई। इसको लेकर ग्रामीणों और किसानों में भारी आक्रोश है। ग्राम बेलगांव के किसानों और स्थानीय लोगों ने आज वन अधिकारी विलास बेलखोड़े के खिलाफ मोर्चा खोलते हुए उनके निलंबन की मांग की है। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि यदि जल्द ही आरएफओ के खिलाफ कार्रवाई नहीं की गई तो वे बड़े स्तर पर आंदोलन करेंगे। ग्रामीणों का कहना है कि बेलगांव और आसपास के क्षेत्रों में रोजाना रेती की अवैध ढुलाई की जा रही है, जिससे खेतों में उड़ने वाली धूल और मिट्टी के कारण फसलों को भारी नुकसान हो रहा है। किसानों का आरोप है कि उन्होंने कई बार वन अधिकारियों को सूचना दी, लेकिन अधिकारियों ने कार्रवाई के बजाय तस्करों से कथित रूप से लाखों रुपए की वसूली की है। माझे नाव निलेश सार्वे, मडंगावचा राहणार आहो। माझी शेती म्हणजे इथंच हेच आहे माझी शेती। म्हणजे आमच्या म्हणजे आता धान कापायला आहे तर ट्रॅक्टर चालते तर आमचे नुकसान होते, धूळ वगैरे पडते, तर आम्ही म्हणजे फॉरेस्टवाल्यांना कॉल करून हे करतो का रेती खूप प्रमाणात चोरी होत आहे, तुम्ही यानं कारवाई करा। ते येतात, आम्ही फोन करतो, ते येतात, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे पकडतात आणि पैसे घेऊन त्यांना सोडतात। पैसे घेऊन सोडून झाल्यानंतर आणखी तेच म्हणजे ट्रॅक्टरवाले आणखी दुसऱ्या दिवशी तेच कामं करतात। तर यांच्यावर कारवाई झाली राहती तर म्हणजे हा रेतीचा प्रमाण कमी झाला राहत आहे। पैसे घेऊन सगळे सोडतात म्हणून आणखी रेतीचा प्रमाण वाढत आहे। 13 गाडी करून पैसे घेतले आणि ते घरी गेले। मग नंतर 2 गाड्या त्यांच्या हातील त्यांना पकडला, मग त्यांच्यावर कारवाई केली। आमची मांग आहे का म्हणजे जे रेती आहे ते बंद झाल्या पाहिजे। जर रेती बंद होईल म्हणजे कारवाई करतील तर रेती बंद होईल, पैसे सोडून कारवाई नाही करतील तर रेती चालूच राहतील। त्यांनी म्हणजे 7 दिवसामध्ये जर त्यांच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही सगळे कास्तकार मिळून आंदोलन करू। स्थानीय नागरिकों का कहना है कि वन अधिकारी कार्रवाई के नाम पर केवल दिखावा कर रहे हैं और भ्रष्टाचार को बढ़ावा दे रहे हैं। उन्होंने मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच कराई जाए और दोषी अधिकारियों को तत्काल निलंबित किया जाए। इस पूरे मामले में वन विभाग या जिला प्रशासन की ओर से अभी तक कोई आधिकारिक प्रतिक्रिया नहीं आई है, जिससे लोगों में असंतोष और भी बढ़ गया है। भंडारा जिले के बेलगांव में रेती तस्करी और वन अधिकारियों की कथित मिलीभगत का मामला अब तूल पकड़ता जा रहा है। अगर प्रशासन ने समय रहते उचित कदम नहीं उठाए तो यह मुद्दा जल्द ही बड़ा जन आंदोलन बन सकता है। मी राजू मोडगरे, माजी उपसरपंच खमरीबुट्टी। तर कालची घटना घडलेली आहे हे म्हणजे चर्चा गावामध्ये होती आणि त्याच्यातून माहिती असलेली आहे का बा जवळपास सकाळी काल त्यांनी 14-15 ट्रॅक्टर पकडलेले होते फॉरेस्टवाल्यांनी आणि मला पण फोन आलेला होता। तर तेथून त्यांचा जो मीडिएटर होता त्यांच्यामार्फत काहीतरी पैसा देवाणघेवाण होऊन नाव माहीत नाही, परंतु एक लाखो ठेकेदार आहे, तर त्याच्या मध्यस्थी त्यांनी ट्रॅक्टरवाल्याकडनं 1.5-2 लाख रुपये काहीतरी घेऊन गाड्या सोडलेल्या होत्या आणि 2 गाड्यांवर कारवाई करता त्यांना लावलेल्या त्यांनी। तर ते आरएफओ होते, त्यांची टीम होती आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का बा त्यांनी याच्या अगोदर गाड्या पकडून सेटलमेंट करून गाड्या सोडल्या, कारवाई काही झाली नाही। काल त्यांनी 2 गाड्या लावल्या। महत्त्वाचा विषय असा आहे का बा त्यांच्या हद्दीमध्ये गाड्या नसताना सुद्धा त्या गाड्या ते म्हणजे पैशाकरिता जाणून बुजून हेतुपुरस्पर त्यांना दबावात आणून जास्तीत जास्त पैसे कसे घेता येतील त्याकरता खाली गाड्या भरल्या गाड्या त्यांच्या हद्दीच्या बाहेरसुद्धा पकडून थांबवून त्यांच्यावर ते म्हणजे दबावतंत्र आणतात। हो, ते बेलखोळे साहेब आहेत आरएफओ म्हणून, त्यांची पूर्ण टीम होती काल। आमची एवढीच माग आहे, इथं शेतकरी लोकसुद्धा आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे ते जर असे भ्रष्ट कामं करत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे।
अशा अधिकाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे. कारवाई जर नाही झाली तर आम्ही येणाऱ्या 7 दिवसामध्ये आंदोलन करू. हे आज आम्ही ज्या ठिकाणी आता बोलत आहोत, हा जो रोड आहे तिथं रॉयल्टी आहे घाटवाल्यांची, डेपोवाल्यांची. त्या रॉयल्टीपासनं तर ह्या रोडलाच गाड्या पकडलेल्या होत्या. काल घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व गावकरी, शेतकरी यांची अशी मागणी आहे की बा अशा अधिकाऱ्यावर कारवाई ही झाल्याच पाहिजे, त्यांना निलंबित केल्याच पाहिजे. जर येणाऱ्या 7 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर संपूर्ण खमारी, मंडणगाव, बेलगाव ग्रामवासी किंवा शेतकरी हे येणाऱ्या 7 दिवसात आंदोलन करून रस्त्यावर उभे राहतील.